नमस्कार मंडळी. आजपासून आपण आपल्या विधानसभेत जे उलटफेर झाले आणि जे उमेदवार पडले आणि जे महत्वाचे असे लक्षवेधी जे मतदारसंघ होते विधानसभेचे, त्याबद्दल आपण विश्लेषण सिरीज घेऊन येत आहोत. आणि यामार्फत आपण बोलतोय की जे कुठले फॅक्टर्स आणि कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या उमेदवारांच्या पराजयासाठी. आज आपण बोलतोय संगमनेर विधानसभा मतदारसंघाबद्दल, जिथे बाळासाहेब थोरात 40 वर्षापासून त्यांची एकाकी सत्ता होती. 40 वर्षापासून 8 टर्म्स ते आमदार राहिलेले होते. देशात राज्य पातळीवर त्यांनी मंत्रिपदही भूषवलेली. अशा उमेदवाराचा 9व्या वेळेस त्यांचा पराभव झाला. जवळपास 10,000 मतांनी त्यांचा पराभव झाला शिंदे सेनेचे अमोल खताळ यांच्याकडनं. अमोल खताळ हे अगदी नौखे उमेदवार, साधे नगरसेवकही नाही ते, पण त्यांना जो पाठिंबा मिळाला, त्यांच्यासाठी जे काम केलं, अर्थातच सुजय विखे पाटील यांनी खूप पूर्ण विधानसभा मतदारसंघ जंगजंग पछाडला होता. आधी 3 सभाही झाल्या होत्या त्यांच्या, जेव्हा सुजय विखे स्वतः लढण्याचा प्रयत्न करत होते, तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिकीट मिळालं नाही आणि अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर झाली होती शिवसेनेकडनं. तर आपण बोलतोय ह्या गोष्टींमध्ये बघितलं आपण, तर आता बोलतोय आपण जी पराभवाची फॅक्टर्स होते बाळासाहेब थोरात यांचे ग्राउंड रियालिटीवरनं. कारण कसं सोशल मीडियावरती खूप बोललं गेलं, ज्येष्ठ नेते वगैरे जे, पण जो ग्राउंड रिपोर्ट असतो, कारण आपण म्हणतो जे घरातलं वेगळं वातावरण, जे बाहेर दिसतं ते वेगळं आणि घरातलं दिसतं ते वेगळं. तर घरात आपण ज्यावेळेस बघतो संगमनेर विधानसभा मतदारसंघात, तेव्हा आपल्याला मेजरली प्रामुख्याने 3 गोष्टींवरती आपल्याला आज बोलतोय, जे फॅक्टर संगमनेरमध्ये पराभवासाठी कारणीभूत ठरले बाळासाहेब थोरात यांचा. पहिली तर गोष्ट आहे चहापेक्षा किटली गरम. म्हणजे बाळासाहेब थोरात यांना जर काही भेटायचंय, कोणाला काही सामान्य कार्यकर्त्याला जर काही करायचंय, तर ती खूप चेन लांब होती. म्हणजे गावातला पुढारी शोधा सरपंचा थ्रू, नंतर मग पीएकडे जा आणि पीएकडनं बाळासाहेब थोरात यांची हे घ्या. सो तो एक फॅक्टर होता. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विकास. आजही पठार भागामध्ये संगमनेरचा जवळपास 70% भाग हा पूर्णपणे दुष्काळाच्या छायेखाली आहे. पाण्याची कसलीही तरतूद नाहीये. गेली इतकी वर्ष, 40 वर्ष आमदार असूनही या गोष्टी सॉल्व्ह झाल्या नाही. त्यामुळे जनमानसात आक्रोश होताच आणि तो वाढतच गेला. आणि तिसरी गोष्ट ही की बेरोजगारी. म्हणजे नवतरुण जे आहेत त्यांना रोजगार नाहीये. रोजगारासाठी त्यांना पुणे, मुंबई या सिटींमध्ये जावं लागतंय. आणि म्हणजे खूप काही आवाज ऐकला आपण तरुणांचा, आणि जी लीड बघितली आपण, तर एकदाच फक्त बाळासाहेब थोरात लीडवरती गेले. याचा अर्थ म्हणजे किती असंतोष होता. आणि त्यातल्या त्यात सुजय विखे यांनी विखे घराण्याने जे ताकद दिली, म्हणजे काहीतरी अपोजिट उमेदवाराला, जो काही बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध कुणीतरी आहे, यांना ताकद देण्याचं काम केलं. त्यामुळे ते धाडसी लोकांनाही वाटलं की अरे हा, म्हणजे एक आधाराची गरज होती. त्यामुळे लोकांनी कल अपोजिट बाजूने बाळासाहेब थोरात यांच्या अगेन्स्ट दिलेले दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय? आपण जे विश्लेषण केले, तर काही पॉईंट तुम्हाला ऍड करायचे असेल मेजरली संगमनेर विधानसभा मतदारसंघातल्या ग्राउंड मतदारांना, तर ऍड करू शकता. बाकीचेही करू शकतात. कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण चॅनल ग्रो झाला तर आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ आणता येतील. धन्यवाद.